खोटे बोलतात, खोटे बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं. असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते, या देशामधले अनेक राज्यकर्ते हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात, समाजकारणात आलेले आहेत. प्रत्येक जण. डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत? तुम्हीच आहात का? सगळेच. तुम्हीच कशाला? तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात. धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय, खोटं बोलताय, रोज उठून सुडानं वागताय, सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, जो तुम्ही सगळ्यात आधी विचारायला पाहिजे होता. या राज्यातील हजारो रिक्षा चालक जे मराठी आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत. देवेंद्रजी म्हणतात तितके सामान्य नाहीत, हे अतिसामान्य आहेत. तर ह्या सामान्य लोकांना नगरसेवक होता येणार नाही, आमदार होता येणार नाही, मुख्यमंत्री होता येणार नाही. ते रिक्षा चालवतात आणि पोट भरतात. अशिक्षित आहेत, बहुसंख्य सुशिक्षित आहेत. मी आता नाशिक दौऱ्यावर होतो, त्याच्या आधी इतर काही शहरात गेलो, तेव्हा जे रॅपिडो बाईक नावाचा ॲप आणि जो का प्रकार आलेला आहे बरं का, बाईक रिक्षा, त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना. एका बाजूला तुम्ही मराठी शिका, अमराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय हे शिष्टमंडळ त्यांना भेटू इच्छित आहे, त्यांना भेट मिळत नाही. आंदोलन करू इच्छित आहेत, आंदोलनाला परवानगी देत नाहीत. मग प्रश्न मांडायचे कसे? मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितलाय. मी या रिक्षावाल्याला घेऊन येतो. कशा करताय? आणि ही जी कंपनी आहे रॅपिडो, यांनी अनेक मंत्र्यांच्या गणेशोत्सव, दहीहंडी, लग्न कार्य यांना प्रायोजकत्व दिलेलं आहे कोट्यवधी रुपयांचं. काही मंत्र्यांना निवडणुकीचा निधी दिलेला आहे. म्हणून ही परतफेड होते आहे का? परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. ऑमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात, ते काहीतरी ऑमलेट ना, काय भाजी पाव, ऑमलेट पाव, ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं. मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का? हा, सांगा ना तुम्ही. जी भाषा शक्ती केलेली आहे त्याच्यावर अखिलेश यादव यांनी टीका केलेली आहे आणि भाजपातले मुंबईतले मंत्री किंवा नेते हे थंड पडले का ते या भाषेच्या संदर्भात का काही करत नाही? नाही, अखिलेशजींनी असं सांगितलेलं आहे की स्थानिक भाषा यायला पाहिजे. अनेकांनी हे सांगितलं. गिरिराज सिंग आले होते काल, त्यांनी म्हटले की भूमिपुत्रांना, इकडल्या लोकांना व्यवसाय करताना स्थानिक भाषा यायला पाहिजे, पण हा नियम सगळ्यांसाठी सारखा हवा. आता कॉर्पोरेटमध्ये लोक काम करतात, ते कुठे मराठी बोलत आहेत? त्यांच्या कानाखालीच मारायला पाहिजे. मग मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांना मराठी येत आहे? किती लोक इकडला मराठी धर्म